या ठिकाणी आपण सुरुवातीला ऑफिशियली अंपायर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2023 मध्ये आपण काही अतिथी मान्यवरांचा सन्मान करतोय। या स्पर्धेला लाभलेले अंपायर सन्माननीय संजय भालेराव सर, अजय आवळे सर आणि कुणाल निकाळजे सर या तीनही पंचांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। मी तीनही ऑफिशियली अंपायर सरांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर या। तुम्हाला या ठिकाणी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2023 चौथ्या पर्वामध्ये आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सन्मानित केला जाते। अंपायरला विनंती केला तर आपण आपल्याला या ठिकाणी सन्मानित करतोय। अजय आवळे सर आणि कुणाल निकाळजे सरांचा सन्मान केला जातोय। मी सागर शेठ सातकर पाटील, सन्माननीय राजू शेठ पाचारने, सन्माननीय संतोष शेठ ढोरे पाटील यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण इथे ऑफिशियली अंपायर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। या ठिकाणी आपण स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेले अंपायर कुणाल निकाळजे सरांना सन्मानित करतोय। सागर शेठ सातकर पाटील यांच्या वतीनं फ्रेमचं सौजन्य होतं आणि त्यांच्याच शुभ हस्ते सन्माननीय राजू शेठ पाचारने यांच्या शुभ हस्ते अजय आवळे सरांना आपण सन्मान करतोय। एकदा जोरदार टाळ्या वाजवा। ऑफिशियली अंपायर यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मानित करतोय। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आपण पंचांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। हॉटेल गोल्ड विंगचे सर्वात सन्माननीय प्रीतम शेठ लालगुडे यांना मी विनंती करेल आपला सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जातोय। प्रीतम शेठ लालगुडे साहेबांना विनंती आपण सन्मान घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती या। हॉटेल गोल्ड विंगचे सर्वात सन्माननीय प्रीतम शेठ लालगुडे साहेबांना विनंती आपला सन्मान केला जातोय। सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती या। हॉटेल गोल्ड विंगचे सन्माननीय प्रीतम शेठ लालगुडे साहेबांचा विशेष सन्मान केला जातोय। त्यांना विनंती आपण सन्मान घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती या। तदनंतर या ठिकाणी जितूभाऊ अल्लाट यांचे प्रतिनिधी कोणी असेल तर आपला सन्मान केला जातोय। सन्मान घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती या। तदनंतर सन्माननीय राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक किरण दादा आहेर यांचा विशेष सन्मान केला जातोय। प्रतिनिधी कोणी असेल तर विनंती आपण सन्मान घेण्यासाठी या। त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। विशाल भाऊ रावळ यांना विनंती आपण किरण दादा आहेर यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती या। सन्माननीय विशाल भाऊंना विनंती आपला सन्मान केला जातोय। सन्मान घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती या। तदनंतर या ठिकाणी आंबेटा नगरीचे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दीपक शेठ मांडेकर यांचा सन्मान केला जातो। त्यांच्या वतीनं सन्मान घेण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय अक्षयभाऊ हगवणे यांना विनंती केला तर आपण व्यासपीठावरती या। सन्माननीय अक्षयभाऊ हगवणे यांना विनंती आहे। तर दीपक शेठ मांडेकर यांच्या वतीनं सन्मान घेण्यासाठी मी विनंती करेल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ मांडेकर यांना विनंती आपण दीपक भाऊंच्या वतीनं सन्मान या ठिकाणी स्वीकारावा। सन्माननीय आशुभाऊ बंडलकर यांना विनंती केला तर आपण व्यासपीठावरती या। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीचे मुख्य आयोजक राजगुरुनगर नगरीचे माजी उपसरपंच सन्माननीय आशुभाऊ बंडलकर यांना विनंती केला तर आपण मुख्य व्यासपीठावरती या। त्याचप्रमाणे प्रेक्षक गॅलरीचे सौजन्य देणारे सन्माननीय सचिन भाऊ पानमन पाटील यांच्या वतीने सन्मान घेण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय राहुल दादा पानमन यांना विनंती आपण सचिन भाऊ पानमन पाटील यांच्या वतीने आपण सन्मान या ठिकाणी स्वीकारावा। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। सचिन भाऊ पानमन यांना विनंती आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारावा। उत्तम शेठ माताळे यांना विनंती आहे आपण सचिन भाऊ पानमन पाटील यांच्या वतीने आपण सन्मानाचा स्वीकार करावा।
हॉटेल गोल्ड विंगचे सर्वस्व प्रीतम शेठ लालगुडे साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपला सन्मान केला ते सन्मान घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती या. तदनंतर या ठिकाणी वाळद नगरीचे सरपंच सन्मान्य मनोहर शेठ पोखरकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. मनोहर शेठ पोखरकर यांचा प्रतिनिधी म्हणून आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी जावेदभाई तांबोळींना विनंती करेल आपण मनोहर शेठ पोखरकर यांचा प्रतिनिधी म्हणून आपण सन्मानाचा स्वीकार करावा. जावेदभाई तांबोळे यांचे सुपुत्र सन्मान्य सुफियानभाई तांबोळींना विनंती आहे मनोहर शेठ पोखरकर यांच्या वतीनं आपण सन्मानाचा स्वीकार करावा. त्याचप्रमाणे आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आज शेवटच्या आणि अंतिम दिवसासाठी ज्यांनी अतिशय सुमधुर समालोचन केलं मावळ तालुक्यातील समालोचक मित्र सन्मान्य सुमित सोनोने सरांचा विशेष सन्मान केला जातोय. सुमित सोनोने सरांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्मान्य गणेश शेठ चव्हाण आणि सन्मान्य अमोल शेठ दवणे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण समालोचक सुमित सोनोने यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. कुणाल शेठ कड पाटलांना देखील विनंती आपण देखील आपल्या शुभ हस्ते आपण समालोचक सुमित सोनोने यांना सन्मानित करतोय. फ्रेमचं सौजन्य देणारे सागर शेठ सातकर पाटील यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक मनापासून आभारी आहोत. तदनंतर या ठिकाणी या ठिकाणी भोजन व पाणीचं सौजन्य देणारे अभिजित शेठ शिवाजी लोंढे, प्रदीप शेठ बाळासाहेब आरडे आणि फ्रेंड्स मोबाईल शॉपीचे विशाल शेठ दत्तात्रय दवणे या तीनही मान्यवरांचा सन्मान केला जातोय. विनंती केला तर आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचे. सन्मान्य अभिजित शेठ लोंढे, प्रदीप शेठ आरडे, विशाल शेठ दवणे या तीनही मान्यवरांना विनंती आपला सन्मान केला जातोय. सन्मान घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्यांचा प्रतिनिधी म्हणून विनंती केला आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा. तदनंतर भांबोली नगरीचे उद्योजक सन्मान्य काळूरामांना निखाडे अण्णांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा आणि त्यांचा सन्मान घेण्यासाठी आम्ही विनंती करतो सन्मान्य उत्तम शेठ म्हातारे साहेबांना विनंती आपण या काळूरामांना निखाडे यांच्या प्रतिनिधी म्हणून आपण सन्मानाचा स्वीकार करावा. त्याचप्रमाणे आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं संपूर्ण चषकांचं सौजन्य देणारे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस श्री प्रतीकदादा मोहिते पाटील यांच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून उद्योजक सन्मान्य शुभमदादा सोनवणे यांना विनंती आपण प्रतीकदादा मोहिते पाटील यांच्या वतीनं आपण सन्मान स्वीकारावा आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य सचिन शेठ मांडेकर, गोविंद शेठ खराबी आणि आदित्य राजे खराबी या तीनही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण शुभमदादा सोनवणे यांचा सन्मान केला जातोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. त्याचप्रमाणे आपण पाहिलं गेली 7 दिवस हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगला जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम ज्या मित्रांनं केलं आणि ज्या वाहिनीनं केलं tenniscricket.in संतोष नाणेकर यांच्या वतीनं लाईव्ह टेक्निकेशन करणारे सन्मान्य संदेश पिलाने सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मी संदेश पिलाने सरांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. तुम्हाला या ठिकाणी हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगच्या वतीनं इथे मात्र सन्मानित केलं जाते. tenniscricket.in चे सन्मान्य संदेश पिलाने आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा विशेष सन्मान केला जातोय. गतवर्षी देखील आणि या वर्षी देखील अगदी
HD क्वालिटीमध्ये त्यांनी आपण पाहिलं तर या स्पर्धेचं प्रेक्षेपण केलं आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्मान्य गणेश शेठ चव्हाण, सन्मान्य राजू शेठ पाचारने आणि संतोष भाऊ ढोरे पाटील यांच्या वतीनं आपण संदेश पिलाने यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. टेनिस cricket.in चा सन्मान केला तो एकदा जोरदार टाळ्या जुवात संदेश पिलाने आणि टीम साठी. या ठिकाणी माऊली मंडप अँड डेकोरेटर सन्मान्य उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंबू श्री सुनील सकाराम काळोखे आणि प्रवीण सकाराम काळोखे या दोनही बंधूंना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यांना विनंती केला तर आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. तर सन्मान देण्यासाठी सन्माननीय मंगेश शेठ मांडेकर यांना विनंती केला ते आणि अशोक भाऊ मांडेकर, कुलदीप भाऊ पडवळ यांना विनंती केला तर आपण देखील आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना इथे सन्मानित करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण माऊली मंडप अँड डेकोरेटर्स प्रवीण काळोखे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. तिनेवाडी नगरीचे माजी सरपंच सन्मान्य बापूशेठ पाचरने उपस्थित आहेत. त्यांना विनंती केला तर आपण व्यासपीठावरती या आणि आपल्या शुभ हस्ते स्वराज्य साऊंडचे ओनर सन्मान्य अमित शेठ डांगले पाटील यांचा सन्मान केला जातोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. स्वराज्य साऊंडचे ओनर प्रोप्रायटर अमित शेठ डांगले हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने आपला सन्मान केला जातोय. विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर तदनंतरचा सन्मान देण्यासाठी श्री गणेश लाईट्स वाडा ओनर सन्मान्य गणेश शेठ सावंत, प्रतीक शेठ सावंत आणि रवी शेठ सावंत यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय वैभव शेठ दौणे, सन्मान्य योगेश शेठ चव्हाण यांना विनंती केला तर आपल्या शुभ हस्ते अक्षयभाऊ हगवणे यांना देखील आम्ही विनंती करतो आपल्या शुभ हस्ते श्री गणेश लाईट्स वाडा गणेश शेठ सावंत आणि प्रतीक शेठ सावंत यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी सन्मान आपण संपन्न करतोय. श्री गणेश लाईट वाडा गणेश शेठ सावंत, प्रतीक शेठ सावंत, रवी शेठ सावंत यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. तदनंतर या ठिकाणी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी गुणलेखन केलं, ज्यांनी स्कोररची भूमिका केली ते सन्मान्य कडूस क्रिकेट अकॅडमी यांचा सन्मान केला जातोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तिनेवाडी नगरीचे माजी सरपंच सन्मान्य उदयबापू पाचरणे यांच्या शुभ हस्ते कडूस क्रिकेट अकॅडमीचे सन्मान्य अक्षय यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. ग्रामपंचायत सदस्य भगवान शेठ पाचरणे साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे पीडीसीसी बँकेचे संचालक पीडीसीसी बँकेचे साळुंके साहेब आणि दत्तमामा देशमुख उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती या. ज्यांनी आपल्या स्पर्धेमध्ये पाण्याचं सौजन्य दिलेलं आहे फ्रेंड्स मोबाईल सोपी विशाल शेठ दत्तात्रय दौणे, प्रदीप बाळासाहेब आरडे, अभिजित शेठ शिवाजी लोंडे या तिघांच्या वतीनं आपण विशाल भाऊ दौणे यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. राहुल शेठ तिगडे आणि समीर शेठ सातकर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण विशाल भाऊ दौणे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. तदनंतर या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या निमित्तानं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय. माऊली ग्राफिकचे ओनर कुमार निखिल शेठ काळोखे यांचा सन्मान या ठिकाणी केला होता आणि तो सन्मान देण्यासाठी सन्मान्य साळुंके साहेब, सन्मान्य दत्तात्रय मामा देशमुख या मान्यवरांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते माऊली ग्राफिकचे ओनर प्रोप्रायटर निखिल शेठ काळोखे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं. ग्रामपंचायत सदस्य तिनेवाडी सन्मान्य भगवान शेठ पाचरणे साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती उपस्थित होतात. त्यांच्या शुभ हस्ते आपण आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेले याच तालुक्यातील समालोचक श्री सुमित सुतार सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. सुमित सरांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आपण समालोचक सुमित सुतार सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुमित सुतार सरांना विनंती केला तर आपण सन्मानाचा स्वीकार करावा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आपण समालोचक मित्रांचा सन्मान करतोय. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातील समालोचक श्री प्रवीण करपे सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा.
रोहित शेठ खराबे आणि सन्मान्य दिनेश शेठ खोंडगे या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते आपण समालोचक प्रवीण करपे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. समालोचक सन्मान्य प्रवीण करपे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि तदनंतर समालोचक श्री दिनेश ठाकूर सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न केला जातोय. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण दिनेश ठाकूर सरांचा सन्मान करतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी बंटीभाऊ मांडेकर यांना विनंती केला तर आपल्या शुभ हस्ते आपण दिनेश ठाकूर सरांचा सन्मान हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीग मध्ये आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. स्वराज्य साऊंड ओनर अमित डांगले उपस्थित असेल तर विनंती आपला सन्मान केला तर आपण सन्मानाचा स्वीकार करावा. त्याचप्रमाणे सुनील शेठ काळोखे यांचा सन्मान केला होता आणि सन्मान घेण्यासाठी निखिल डोरे आणि सुशांत हुंडारे या दोन मित्रांना विनंती आपण या सुनील शेठ काळोखे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्मान्य विशालभाऊ दौणे यांना विनंती केला तर आपल्या शुभ हस्ते आपण सुनील काळोखे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला होता आणि तो सन्मान देण्यासाठी आम्ही विनंती करतो सन्मान्य विशालभाऊ दौणे, निखिल शेठ डोरे, गणेश, सुशांत हुंडारे या तीनही मित्रांना विनंती केला होता की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. तदनंतर स्वराज्य साऊंड ओनर अमित डांगले यांचा सन्मान केला होता आणि सन्मान घेण्यासाठी सोमनाथ शेठ तांबेकर आणि योगेश गावडे या मित्रांना विनंती आपण या आपला सन्मान केला तर आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आणि सन्मान देण्यासाठी आम्ही विनंती करतो सन्मान्य अशुभ बंडलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. अशुभांच्या शुभ हस्ते आपण सोमनाथ तांबेकर आणि योगेश गावडे या दोनही मित्रांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीग मध्ये आपण मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. या ठिकाणी आपण या स्पर्धेतील काही वैयक्तिक पारितोषिक आहेत आणि ती आपण या ठिकाणी खेळाडूंना देऊन सन्मानित करतोय. आणि हे मुख्य बक्षीस वितरण समारंभ करण्यासाठी पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय सन्मान्य नरेशजी डोमे सरांना. डोमे सरांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण मुख्य बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न केला जातोय. सत्कारण समारंभ आम्ही या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आपल्या आवाजामध्ये आपण हा मुख्य बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न करावा. हॅलो, आपल्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो पुन्हा एकदा. आणि एक महत्त्वाचा सन्मान, या स्पर्धेची संपूर्ण नियोजनाची जबाबदारी आणि अँकरिंगचं काम मागचे 7 दिवस ज्यांनी आपल्या गोड आवाजामध्ये केलं, खेड तालुक्याचे सुपुत्र आणि आज समालोचनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय होत आहेत उत्तम सावंत सरांचा सन्मान आपण करतोय. ढोरे पाचरणे वॉरियर्सचे संघ मालक सन्माननीय संतोष ढोरे आणि त्याचबरोबर राजू शेठ पाचरणे सोसायटी सदस्य तिनेवाडी या दोन्ही अतिथींना विनंती आहे आपण उत्तम सावंत सरांना जरा टाळ्यांच्या गजरात स्वागत करू आपण उत्तम सावंत सरांचं. तर इथे लगेचच मुख्य बक्षिसांकडे आपण येणार आहोत. पहिलं पारितोषिक आहे सेमी फायनल मॅन ऑफ द मॅच आणि हे बक्षीस देण्यासाठी आम्ही निमंत्रित करतोय सेमी फायनल मॅन ऑफ द मॅच आसिफ शेख. चला, आयकॉन आसिफ शेख यानं सेमी फायनल मध्ये ताबडतोड फलंदाजी केली आणि गोलंदाजी मध्ये देखील प्रभावी कामगिरी केली. सन्माननीय अमोलजी दवणे उपसरपंच, गणेश शेठ चव्हाण, सन्मान्य सुरेश शेठ शेवकरी या सर्व अतिथींना विनंती आहे आपण हा पुरस्कार प्रदान करा. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आसिफ शेख.
मॅन ऑफ द मॅच साठी भरपूर पारितोषिकं होती. एक सुंदर असा टी शर्ट, त्याचबरोबर स्पर्धेची मानाची कॅप, अजून स्लीव्ज, गॉगल आणि सुंदर अशी ट्रॉफी, वॉटर बॉटल, एवढी सगळी बक्षिसं एकाच वेळेस आसिफ शेख यांना आपण प्रदान करतोय. बल्क मध्ये ही पारितोषिक आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करू आसिफचं. यानंतर फायनल मॅन ऑफ द मॅच. सगळ्यांनी बघितली फायनल? हा, बघितली फायनल? कोणाचा खेळ आवडला तुम्हाला? हा, या साहिल खैरे, टाळ्यांच्या गजरात स्वागत करू आपण. 36 धावा आणि 1 विकेट. खर तर त्याने बॅटिंग खूप चांगली केली, पण तुम्हाला त्याची बॅटिंग आवडली की बॉलिंग आवडली? आ यस, मला वाटत नाही कोणी बॅटिंग म्हणेल. त्याची बॉलिंग सगळ्यांना आवडली. 3 बॉल त्याने डॉट टाकले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सचिनजी मांडेकर यांना विनंती करतो आपण या. आणि सन्माननीय सागर दादा सातकर पाटील, शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस राजगुरुनगर, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफीज प्राप्त झालेल्या आहेत. सन्माननीय आदित्य राजे खराबी यांना विनंती करतो आपण या. भरपूर पारितोषिक आहेत. संघ मालक हनुमान स्पोर्ट्स खराबवाडी, आदित्य राजे खराबी, सचिनजी मांडेकर, सन्माननीय सागर राजे. त्याचबरोबर 10,000 रुपयाचं बक्षीस महेंद्रजी सावंत, अजित सातकर पाटील, अनिकेतजी रोडे, अमोलजी सावंत, अमित दादा खैरे आणि सौरभ वाळुंज यांच्याकडून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज साहिल खैरेला इथे प्रदान होतंय. जरा जोरात टाळ्यांच्या कडकडाटात आपण स्वागत करू साहिल खैरे, विशालजी वाळुंज, वैभवजी वाळुंज, राहुलजी वाळुंज यांच्याकडून 2,000 रुपयाचं कॅश प्राइज साहिल खैरेला. जगदंबा 72+ जगदंबा साऊंडचे मालक सन्माननीय महेंद्रजी सावंत पाटील यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाचं पारितोषिक साहिल खैरेला. जबरदस्त खेळ केला साहिल खैरेने आज या मॅच मध्ये. खर तर खेड तालुक्यात मध्ये युवा सिताऱ्यांचा आता उदय झालेला आहे. साहिल खैरे, कुणाल वाळुंज अशा काही खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं. तर ही सगळी बक्षिसं साहिल तुम्हाला मिळतील, काळजी करू नका. यानंतरचं पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज तालुका. उत्कृष्ट गोलंदाज तालुका हे बक्षीस आहे. आणि या बक्षीस आपल्याला प्राप्त झालं होतं सर्व सन्मान्य जितू शेठ आल्हाट, माजी उपसरपंच निघोजे, व्हाईस चेअरमन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निघोजे यांच्याकडून. आणि हे बक्षीस पटकावलंय स्पर्धेमध्ये तालुक्यातील गोलंदाजांपैकी सर्वाधिक विकेट, 11 बळी घेणारा गोलंदाज किरण कड. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू आपण. डिस्क ब्रेक असलेली स्पोर्ट्स सायकल सन्मान्य जितू शेठ आल्हाट यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाली. माजी उपसरपंच निघोजे, व्हाईस चेअरमन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी. हे बक्षीस देण्यासाठी आम्ही विनंती करतोय सन्माननीय आशुभाऊ बंडलकर, माजी सरपंच राजगुरुनगर, सन्मान्य गणेश भाऊ शेळके, पप्पू शेठ बनसोडे या सर्व अतिथींना विनंती आपण बक्षीस देण्यासाठी या. सन्माननीय वामन तात्या तुपे आपल्याला विनंती आहे आपण या बक्षिसाचं वितरण करा. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू आपण किरण कड, उत्कृष्ट गोलंदाज. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आयडॉल हे बक्षीस होतं. एक स्पोर्ट सायकल आणि आयडॉलचं हे बक्षीस आपल्याला प्राप्त झालं होतं. उत्कृष्ट गोलंदाज सुधीर शेठ शिंदे, चेअरमन अवसरी बुद्रुक,
उत्कृष्ट गोलंदाज आयडॉल आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय सूरज गायकवाड. आयडॉल सूरज गायकवाड. स्वर्गीय सचिन पापा बंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन, स्वर्गीय शरदराव शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन, आंबोली खेड या संघाचा खेळाडू सूरज गायकवाड, उत्कृष्ट गोलंदाज आयडॉल. हे बक्षीस देण्यासाठी आम्ही विनंती करतोय अंबोलीचे सन्माननीय या ठिकाणी सन्मान्य गणेश भाऊ शेळके, सागर भाऊ सातकर, शुभम दादा सोनवणे, सन्मान्य दिलीपजी पप्पू बनसोडे या सर्वांना विनंती आपण हे बक्षिसाचं वितरण करा. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू आपण आयडॉल. खरं तर एक गोष्ट अशी होती की या स्पर्धेमध्ये आयडॉलने कुणी गोलंदाजीच केली नाही. सूरज गायकवाडने एकट्याने गोलंदाजी केली आणि त्याने 4 विकेट मिळवल्या. त्याला सायकल इथे मिळते. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आयकॉन हे बक्षीस आपण देणार आहोत आणि ही सायकल आपल्याला प्राप्त झाली होती. आयकॉन साठी सन्माननीय प्रीतम शेठ लालगुडे हॉटेल गोल्ड विंग यांच्याकडून हे बक्षीस देण्यासाठी आम्ही विनंती करतोय. सन्मान्य सचिन शेठ मांडेकर, सन्मान्य योगेश शेठ चव्हाण, सन्मान्य अशोक भाऊ मांडेकर, सन्मान्य कुलदीप भाऊ पडवळ. अतिथींना विनंती या पुढे. आणि विजेता बिगेन्स टू आसिफ शेख, उत्कृष्ट गोलंदाज आयडॉल 13 बळी. जय हनुमान स्पोर्ट्स फाउंडेशन खराबवाडी संघाचा आयकॉन आसिफ शेख. स्पोर्ट्स सायकल जी आपल्याला प्राप्त झालेली आहे प्रीतम शेठ लालगुडे हॉटेल गोल्ड विंग यांच्या माध्यमातून. ह्या डिस्क असलेल्या स्पोर्ट्स सायकल आहेत. तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर 9-10 हजार रुपये अशी किंमत असेल आणि असं मोठं बक्षीस या ठिकाणी प्रदान होतंय आसिफ शेखला. तुम्ही जाताना घेऊन जा आणि जाण्याची काही व्यवस्था नसेल तर माझी गाडी पाठीमागे उभी आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज तालुका हे बक्षीस आपण या ठिकाणी देतोय. स्पोर्ट्स सायकल उत्कृष्ट फलंदाज तालुका सन्मान्य किरणदादा आहेर, संचालक माजी अध्यक्ष राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड. हे बक्षीस देण्यासाठी सन्माननीय उत्तम शेठ माताळे यांना विनंती आपण पुढे या. आणि तालुका उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? निलेश राऊत. सन्मान्य धनंजयजी सोमवंशी, प्रमोदजी देवकर, योगेशजी टेकाळे आणि सन्माननीय उत्तम शेठ माताळे यांना विनंती आपण या. निलेश राऊतने 150 धावा बनवल्या, सचिन बर्गेने 147 धावा बनवल्या. फक्त 3 धावा जास्त आहे आणि स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज तालुका ठरतोय निलेश राऊत. सन्मान्य योगेश दादा खराबी आपण या मंचावर. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू या तालुक्याच्या गुणी खेळाडूचं निलेश राऊत. यानंतर उत्कृष्ट फलंदाज आयडॉल. बक्षीस देणाऱ्या मान्यवरांना विनंती इथेच थांबा. बक्षीस देणारे सगळे मान्यवर इथेच थांबा. अजून एक बक्षीस आपल्या हस्ते दिले जाईल. उत्कृष्ट फलंदाज आयडॉल हे बक्षीस आपल्याला प्राप्त झालं होतं. दीपक शेठ मांडेकर, चेअरमन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आंबेठाण. आणि विनर्स 188 धावा कुणाल खोंड. टाळ्यांचा कडकडाट करू या खेळाडूसाठी. झुंजार खेळाडू. गेल्या वर्षी देखील या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज होता कुणाल खोंड. उत्कृष्ट फलंदाज आयडॉल. या वर्षी उत्कृष्ट फलंदाज
आयडॉल कुणाल खोंड, स्पोर्ट्स सायकल आणि एक सुंदर अशी ट्रॉफी कुणाल खोंडला आपण इथे प्रदान करतोय. अभिनंदन कुणाल, मान्यवरांचे मनापासून आभार. यानंतर उत्कृष्ट फलंदाज आयकॉन हे बक्षीस आपल्याला प्राप्त झालं होतं मंगेश शेठ मांडेकर, हॉटेल राजमुद्रा व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट यांच्या माध्यमातून. तर इथे उपस्थित आहेत मंगेश शेठ मांडेकर, हॉटेल राजमुद्रा व्हेज नॉन व्हेज. तर इथे मंगेश शेठ मांडेकर यांना विनंती, आपण पुढे या आणि आपलं बक्षीस आपल्याच हस्ते द्या. उत्कृष्ट फलंदाज आयकॉन उत्कृष्ट फलंदाज आयकॉन. यस, 132 धावा ज्या आयकॉनने फटकावल्या. खरं तर तो स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये येऊ शकलेला नव्हता, मात्र तरी देखील त्याचा स्कोर सर्वाधिक आहे. टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर कृष्णा सातपुते या ठिकाणी हे बक्षीस स्वीकारण्यासाठी कृष्णा सातपुतेचा मोठा फॅन योगेश खराबी यांना विनंती, आपण मंचावर या. आणि शुभम सोनवणे यांनाही विनंती आहे, आपण या. कृष्णा सातपुतेचं हे बक्षिसाचा स्वीकार करा. या ठिकाणी या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था आपण केली होती आणि ही सगळी व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली, सन्माननीय अभिजित दादा शिवाजी लोंढे, ओजस्वी एंटरप्राइजेस, प्रदीप दादा बाळासाहेब आरडे, अंश एंटरप्राइजेस आणि विशाल शेठ दत्तात्रय दवणे फ्रेंड्स मोबाईल शॉपिंग, या सर्व अन्नदात्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी प्रमोदजी गडदे यांना विनंती करतो, आपण आमच्या अन्नदात्यांना सन्मानित करा. येथे एक शीत दिलेले अन्न होय कोटी कुळांचे उद्धरण. आम्ही आमच्या महाप्रसाद दात्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आपलं योगदान मोठं आहे. अजून एक आहे तरे पा फलंदाज तालुका फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज तालुका निलेश राऊत यांना या. आणि एक तालुका गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज तालुका किरण कड यांना विनंती आहे. सगळ्या बॅट आपल्याला प्राप्त झाल्या सोमनाथ भाऊ गायकवाड, पसायदान स्पोर्ट्स आळंदी यांच्याकडून. आणि या सर्व खेळाडूंना आपण बॅट प्रदान करतोय. मी विनंती करतो समीरजी सातकर, राहुलजी थिगळे उद्योजक आणि वैभवजी दवणे यांना विनंती आहे, आपण या. आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस द्या. किरण कड, निलेश राऊत यांना आपण ही बॅट देऊन सन्मानित करतोय. पुढे किरण कड आणि अजून एक बॅट, तर ती मॅन ऑफ द सिरीज साठी आपण देणार आहोत. आणि मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस आपण काय असं लगेच देणार नाहीये. तर यानंतर एक लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी सायकल. कोणी कोणी तिकीट काढलंय मला सांगा बरं, हात वर करा. तिकीट कोणी कोणी काढलंय? खरंच गरज कोणाला आहे सायकलची? खरंच गरज आहे, मला सायकलची गरज आहे. बघू एवढ्या लोकांना गरज आहे, कोणाला मिळते बघूया. आणि तो लहान मुलगा, हे बाळा ये जीन्स पॅन्ट ये वर बोलवलाय. हे थांब रे बेटा, थांब थांब थांब. ही सायकल या ठिकाणी कोणाला मिळणार? जरा प्रार्थना करा, देवाचं नाव घ्या सगळ्यांनी. एक सायकल आपण आता काढणार आहे, एक सायकल थोड्या वेळाने काढणार आहे. 2 सायकली आहेत आणि आता वा. तुझं नाव काय? मयंक अतुल पाटील. किती नंबर टोकन आहे तुझा?
एक 1932. 1932 हा त्याचा टोकन आहे आणि त्याच्याकडे 10 चिठ्ठ्या आहेत. भाग्यवान विजेता याच्यामध्ये आहे 2-0. कोण कोण आहे 20च्या पुढचे कोण कोण आहेत? 2-0-4 कोण कोण आहेत? 2-0-4 काय नंबर तुमचा शेवटी? 2-0-4 3 शेवटी आहे. अजून कोण आहे? काय? 2-0-4-9 20-49. यस वाट ह्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू. आणि विशेष म्हणजे त्यांना सायकलची खरंच गरज आहे. ते दिव्यांग आहेत आणि योग्य व्यक्तीला आपली सायकल जाते. गुड. अजून एक सायकल आहे, कुणी जाऊ नका. अजून एक सायकल आहे. आणि 20-49 हे बघा मॅच झालं. मॅच इथे तुमचं नाव? अमित गणवट. कुठून आलात? सास कमान मिरजेवाडी. कोणा बरोबर आलात तुम्ही? मी पहिले 4 दिवस एकटाच येत होतो गाडीने, पण 3 दिवस मित्रांसमोर आले. क्रिकेट आवडतं? मनापासून. यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि टेनिस क्रिकेट मधला कोणता खेळाडू आवडतो तुम्हाला? खेड तालुक्यातला निलेश राऊत. वाह. निश्चित अमित गणवट यांना ही सायकल या ठिकाणी मिळते. आणि छानसा त्यांच्या बरोबर फोटो. ही सायकल देण्यासाठी मी सगळ्या आयोजकांना विनंती करतो. विशेष म्हणजे 2050 कुपन. 2050 हा शेवटचा नंबर होता कुपनचा आणि त्यांना 2049 शेवटी कुपन काढले. सायकल मिळालेली आहे. परमेश्वर के यहाँ देर है अंधेर नहीं. योग्य व्यक्तीला आपली सायकल जाते. यानंतर क्रमांक 4 सूरजजी देवकर, उद्योजक सूरजजी देवकर, आपण मंचावर या. चौथा क्रमांक या स्पर्धेचा. इथे 51,000 रुपये आणि एक सुंदर अशी ट्रॉफी. सन्मान्य सुधीरजी विठ्ठलराव मुंगसे, संस्थापक अध्यक्ष मी सेवेकरी सोशल फाउंडेशन, यांच्या माध्यमातून आपल्याला हे बक्षीस प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर सगळ्या ट्रॉफी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सन्माननीय प्रतीकदादा मोहिते पाटील यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. या स्पर्धेच्या 4थ्या क्रमांकाचे मानकरी. हे बक्षीस देण्यासाठी आम्ही मंचावरती पाचारण करतोय. मान्यवरांचं नाव सांगा. सन्मान्य राजू शेठ पाचारणे, संतोष भाऊ ढोरे, सन्माननीय उदय बापू पाचारणे, उत्तम शेठ माताळे, भगवान शेठ पाचारणे, सदस्य ग्रामपंचायत तिनेवाडी. या मान्यवरांना विनंती आपण या. आणि विनर्स स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन कोयाळी. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू. पैसे पण घेऊन जा. सन्मान्य सुधीर दादा विठ्ठलराव मुंगसे, संस्थापक अध्यक्ष मी सेवेकरी सोशल फाउंडेशन, यांच्या माध्यमातून हे बक्षीस आपल्याला प्राप्त झालेलं आहे. सुंदरशी ट्रॉफी प्रतीकदादा मोहिते पाटील यांच्याकडून. त्यानंतर क्रमांक 3 51,000. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. 3ऱ्या क्रमांकाचे 51,000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय हनुमंतराव अनंतराव कड, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड तथा माजी सरपंच, माजी चेअरमन
खराबवाडी यांच्याकडून आपल्याला हे बक्षीस 51,000 रुपयाचं प्राप्त होतंय। तर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रतीक दादा मोहिते पाटील यांच्याकडून झळाळता करंडक। चौथ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी आपण प्रदान करतोय। सन्माननीय संघ मालक महेशजी भिवरे यांचं ॲडव्होकेट महेशजी भिवरे आयोजनामध्ये देखील महत्वाचा वाटा होता। संघाची मालकी त्यांनी स्वीकारलेली होती आणि ते स्वतः खेळाडू सुद्धा होते। अभिनंदन महेशजी भिवरे। यानंतर 51,000 सन्माननीय हनुमंतराव अनंतराव कड संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड, माजी सरपंच खराबवाडी, माजी चेअरमन खराबवाडी आणि विजेते दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी। टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू संघ मालक सन्मान्य बाळासाहेब कडलक, संस्थापक दिशा फाउंडेशन आणि कौस्तुभजी बाळासाहेब कडलक युवा उद्योजक। बक्षीस प्रदान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय सन्मान्य गोविंदजी खराबी युवा उद्योजक, सन्मान्य सूरज भाऊ देवकर, सन्माननीय अभिजित दादा लोंढे या अतिथींना विनंती आहे आपण हे बक्षीस प्रदान करण्यासाठी या। सर्वांनी या। संपूर्ण दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन या स्पर्धेमध्ये अत्यंत तयारीनं दाखल झालेली टीम होती। गेल्या वर्षी उपविजेतेपद त्यांनी पटकावलेलं होतं। यावर्षी देखील संघ मालकांनी खास विश्वजित ठाकूर या हिंदुस्थान मधील सर्वश्रेष्ठ ऑलराऊंडरला आणलं होतं। त्याच्या सोबतीला कुणाल खोंड सारखा एक दर्जेदार आयडॉल दिला होता। मात्र सेमी फायनल मध्ये या संघाला हनुमान स्पोर्ट्स खराबवाडीचं आव्हान परतवता आलं नाही आणि तिसऱ्या क्रमांकावरती विराजमान आहेत दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी। अभिनंदन बाळासाहेब कडलक, अभिनंदन कौस्तुभ दादा कडलक। यानंतर तिसरा क्रमांक, दुसरा क्रमांक 71,000 रुपये पैलवान विकी दादा बाळासाहेब मांजरे, शुभम पेट्रोल डेपो चाकण यांच्याकडून हे बक्षीस आपल्याला प्राप्त झालं होतं। तर प्रतीक दादा मोहिते पाटील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून सुंदर असा झळाळता करंडक। मी बक्षीस वितरित करण्यासाठी विनंती करतोय मान्यवरांना। सांगा नाव सांगा। नाही ते नाही हे सांगा बक्षीस कोणाचं असते द्यायचं ते तर इथे आम्ही विनंती करतोय सन्मान्य राजू शेठ डोरे सोसायटी सदस्य तिनेवाडी, सन्मान्य संतोष शेठ ढोरे, राजू शेठ पाचरणे, अमोल शेठ दैने, अमोल शेठ दौणे, सागर शेठ सातकर पाटील, आदित्य राजे खराबी, गणेश भाऊ शेळके या सर्वांना विनंती आपण या बक्षिसाचं वितरण करण्यासाठी। आणि विनर्स हनुमान स्पोर्ट्स क्लब खराबवाडी, उपविजेता संघ पहिल्या 3 वर्ष पर्वांचे विजेते या वर्षी उपविजेते पदावर। संघ मालक सन्मान्य आदित्य राजे खराबी, गोविंद शेठ खराबी उद्योजक खराबवाडी आणि संपूर्ण खराबवाडीचा संघ। सन्मान्य आदेशजी खराबी यांना विनंती आपण मंचावरती या। सन्मान्य देवादादा खराबी यांना विनंती आपण मंचावरती या।
या ठिकाणी यानंतर विजेता हे बक्षीस आपण या ठिकाणी देणार आहोत. मी विनंती करतो बक्षीस प्रदान करण्यासाठी अमोलजी दवणे, गणेशजी चव्हाण, अभिजित दादा लोंढे, सचिनजी मांडेकर, कुलदीपजी पडवळ, अक्षयजी हगवणे, वैभवजी दवणे, सुरेशजी शेवकरी, प्रदीपजी आरडे, गोविंदजी खराबी, आदित्य राजे खराबी, योगेशजी चव्हाण, सगळ्या मान्यवरांना विनंती आपण इथे या. आणि जी टीम आहे चॅम्पियनचा बोर्ड घ्या, चॅम्पियनचा बोर्ड घ्या. हा इथे करू ना, इथं स्टेजवरच करू चॅम्पियन, म्हणजे ती ट्रॉफी इथे. हो तो ट्रॉफी घेऊन लगेच इथेच येईल ना, का तिकडे जायचंय? कॅमेरा इथे ना, आता बक्षीस आता मान्यवर इथे सर, मान्यवर इथे ना. घ्या बॅनर घ्या. पहिलं बक्षीस इकडे द्या, बोर्ड इकडे द्या, इथं नका ठेव. सगळी टीम इकडे या. विजेता संघ संपूर्ण संघ इथे येईल. बॅनर पकडून ठेवा. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,00,000 रुपये आपल्याला प्राप्त. सन्माननीय बाळासाहेब कडलक, सर्वे सर्वा दिशा उद्योग समूह यांच्याकडून आपल्याला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळाले. प्रतीक दादा मोहिते पाटील यांच्याकडून ट्रॉफी. आणि विजेते पाचरणे ढोरे वॉरियर्स, तिनेवाडी ढोरे बांबुरवाडी. सन्माननीय राजू शेठ पाचारणे, संतोष शेठ ढोरे, संघ मालक मनापासून अभिनंदन. आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करू आपण. हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग विनर्स पाचरणे ढोरे वॉरियर्स, तिनेवाडी ढोरे बांबुरवाडी. हे बक्षीस या ठिकाणी प्रदान केले जाईल. त्याच्यानंतर संघनायक आपल्या संघाकडे ट्रॉफी घेऊन जाईल आणि तिकडे होईल जल्लोष. यस यस उत्तम यांचा सत्कार घ्या आता पहिले. त्याला काय करायचं माहिती आहे का? व्हिडिओ करा त्यांना, मग जल्लोष करा तिकडे. शिकवायला लागते का सगळं? निलेश 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 छानसा व्हिडिओ येईल. निलेश ट्रॉफी इथून तिकडे घेऊन जाईल आणि मग तुम्ही जल्लोष करा तिकडे विजयाचा. छानसा व्हिडिओ तुमच्या स्टेटसला जाईल. अरे ट्रॉफी इकडे घ्या ती. हा आणि व्यवस्थित शूटिंग करा. यस स्पर्धेचे विजेते लावा, छानसं गाणं लावा तिकडे. म्युझिक ऑपरेटर. विनर्स पाचरणे ढोरे वॉरियर्स, तिनेवाडी ढोरे बांबुरवाडी. वंडरफुल टुर्नामेंट, अत्यंत शानदार आयोजन, डोळे दिपवणारी रोषणाई. याची देही याची डोळा, पाहायला मिळाला हा अनुपम देखना सोहळा. अनेक हर्डल्स क्रॉस करत ढोरे पाचरणे वॉरियर्सनं या स्पर्धेवरती विजेतेपदावरती शिक्कामोर्तब केलेला आहे.
इंटरप्राइजेसचे सन्मान्य प्रदीप भाऊ बाळासाहेब आरडे या मान्यवरांचा सन्मान केला जातोय आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्मान्य राहुल शेठ तिगडे, सन्मान्य किरण शेठ कड पाटील यांच्या शुभ हस्ते आपण प्रदीप भाऊ आरडे यांचा सन्मान केला जातो। एकदा जोरदार टाळाजवाब यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी जेवण सौजन्य प्रदीप भाऊंच्या वतीनं होतं। तर एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय आजच्या दिवसामध्ये आणि 2 दिवस ज्यांनी आपल्या स्पर्धेमध्ये हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये अगदी सालाबाद प्रमाणे म्हटलं तरी काय हरकत नाही, प्रत्येक वर्षी या स्पर्धेचा घटक आहे आणि 4ही पर्वामध्ये या स्पर्धेचे ते सदस्य राहिलेले आहेत। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या सर्व आयोजक कमिटीच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय नरेशजी डोमे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा। मी सगळ्या आयोजकांना विनंती करेल, हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे सगळे आयोजक सन्मान्य आशुभाऊ बंडलकर, समीर सातकर पाटील सगळ्यांना विनंती आपण नरेशजी डोमे सरांना सन्मानित करतोय। प्रत्येक पर्वामध्ये या स्पर्धेचा ते घटक राहिलेले आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आपण सर्व आयोजक कमिटीच्या वतीनं या ठिकाणी संपन्न केला जातोय। सन्मान्य नरेशजी डोमे सरांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग खेड तालुक्यातील एका मानाची क्रिकेटची स्पर्धा आणि 4थ्या पर्वामध्ये 4ही पर्व या स्पर्धेचे तुम्ही सदस्य राहिले त्याबद्दल तुमचा इथे केला जातोय विशेष सन्मान। या हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं तुमचा या ठिकाणी सन्मान तो मात्र संपन्न केला जातोय। तर संघाचे संघनायक निलेश राऊत यांना विनंती असलेल्या निलेश राऊत साठी महान